तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी बघा, आमच्या शेतामध्ये सोयाबीनला फुलं लागलेले आहे आणि त्याच्यासोबतच आळ्या पण झाल्या पानावर. त्या आळीसाठी आम्ही काही औषधं आणले आहे. आम्हाला काही एवढं अजून शेतातलं माहिती नाही, म्हणून आम्ही आमच्या शेजारी असते ते मामा, त्यांना विचारलं औषधं कोणते आणायची कोणते नाही. तर त्या मामाने आम्हाला हे औषधं आणा सांगितले. हे औषध चांगले आहे का नाही ते आम्हाला नक्की सांगा. ते मामा म्हणले होते खूप चांगले आहे औषध. नंतर आम्ही पेट्रोल पंप चालू केला आणि त्यामध्ये औषध मिक्स करून त्या पेट्रोल पंपामध्ये टाकले. आणि नंतर चालले होते फवारणी करायला. कुणाकुणाच्या शेतामध्ये फवारणी चालू आहे ते नक्की सांगा. मला तर वाटतं आता सर्वांच्या शेतामध्ये फवारणी चालू असेल. मग नंतर मी आहोंसाठी फवारणी करण्यासाठी पाणी आणायला विहिरीवर चालले. विहिरीवर जात असताना खूप रस्ता असा चिकचिक होता. नंतर विहिरीवर जाऊन बघितलं तर विहीर गच्च अशी भरलेली होती. पाणी घ्यायची खूप भीती वाटत होती, पण काय करणार, विलाज नव्हता ना काही. मग मी पाणी घेण्यासाठी आतमध्ये उतरले, पण खूप भीती वाटत होती. त्यामुळे मी स्वामींचा नाम जप करत होती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करीत होती. स्वामींचा जप केल्यावर मला खूप असं भारी वाटतं, त्यामुळे मी कधी पण स्वामीचा जप करते. नंतर पाण्यामध्ये कचरा आला होता, तो कचरा मी काढून टाकला. बघा मंडळी कशी विहीर आहे. खूप भीती वाटते त्या विहिरीची, अशी बांधलेली पण नाही ना. नंतर पाणी आणल्याच्या नंतर थोडा वेळ बसले तर बघितलं तर झाडाखाली वानू दिसले भरपूर सारे. तर आमच्या इकडं याला वानू म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात काय नाही ते मला नक्की सांगा. माझ्याकडून व्हिडिओमध्ये काही बोलताना चुकत असेल तर प्लीज दादा आणि ताई मला माफ करा. तर मग मंडळी, आमची सोयाबीन कशी आहे कशी नाही ते नक्की सांगा. कुणाकुणाची सोयाबीन आमच्या सोयाबीनसारखी झाली ते पण नक्की सांगा. आणि मंडळी, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.